महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर संघटनेचे साताऱ्यात आंदोलन। सातारा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद महिला परिचर संघटनेने आज सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले। या आंदोलनात महिला परिचर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनात पुढील मागण्या करण्यात आल्या। महिला परिचरांना दरमहा 2100 रुपये वेतन देण्यात यावे, त्यांना नियमित सेवेत कायम करण्यात यावे, दरवर्षी गणवेश मिळावा, बायोमेट्रिक हजेरीची सक्ती रद्द करण्यात यावी, दरवर्षी भाऊबीज निमित्त 2000 रुपये मानधन देण्यात यावे, आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक दवाखान्यांमध्ये व्यतिरिक्त साफसफाईचे काम करून घेतल्यास मोबदला देण्यात यावा, दर महिन्याला 5 तारखेपूर्वी मानधनाचा भरणा करण्यात यावा, सांगली जिल्ह्याप्रमाणे सातारा जिल्ह्यालाही अपघात विमा योजना लागू करण्यात यावी। या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। संघटनेने इशारा दिला आहे की या मागण्या तातडीने मान्य न केल्यास पुढील काळात मोठे आंदोलन छेडण्यात येईल। जसे बोलते आमच्या मागण्या किमान वेतन देणे, अंशकालीन नावात बदल करावा व आम्हाला अपघाती विमा करावा। आम्ही 1 जुलै पासून आज 50 दिवस झाले आम्ही घरी, तरी अजून आमचा शासन ठराव कुठलाही विचार केला जाईल नाही। 12 तारखेला आम्हाला आरोग्यमंत्री महोदयांनी कॅबिनेट बैठकीसाठी बोलवलं, पण आमचं उत्तर हे समाधानकारक त्यांनी दिलेलं आहे। फक्त प्रस्ताव तयार करतो एवढंच उत्तर दिलं, तर त्यांनी आम्हाला योग्य ते न्याय द्यावा। अगदी योग्य तर न्याय नाही दिला तर आम्ही कमीत कमी किती दिवस आंदोलन करू आणि किती मोठा लढा करू हे सांगता येणार नाही। आम्हाला 3000 रुपये मानधन आहे। 3000 आता आजकाल कोण जगतं? त्या 3000 मानधन मध्ये दिवसाला 100 रुपये, दिवसाला 100 रुपये लहान बाळ सुद्धा हातात घेत नाही। आणि आज आमच्या महिला 8 तास काम करू सुद्धा ते 100 रुपये मानधन मिळतं, ते पण 4 महिने दिलं जात नाही। वर्षातून 3 वेळा आम्हाला पगार होतो, आमचा उदरनिर्वाह कसा केला जाईल? तरी आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांना आमची विनंती आहे की आमचा लवकरात लवकर विचार करून आमचं कुटुंब कसं सुखी होईल याचा विचार करावा, आम्हाला न्याय मिळावा। आणि न्याय मिळाला नाही तर आम्ही मोठं आंदोलन करण्यात येईल। कोणतं आंदोलन महाराष्ट्र आता आमचं आज काम बंद, 1 जुलै पासून काम बंद आंदोलन आहे। आज 19 तारखेला आम्ही निदर्शन व मूक मोर्चा काढलेला आहे।